नमस्कार, आपले स्वागत आहे बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट चॅनलवर. मित्रांनो, आज आपण बौद्धमय जीवनासाठी काही उपयुक्त सूचना जाणून घेऊया. काही वेळा आयुष्यात आपल्याला हरल्यासारखे वाटते. आयुष्यातील आव्हानांचा सामना करून सकारात्मक उद्दिष्टे कशी साध्य करायची याची आपल्याला कल्पनाच नसते. इतरांसोबत आपले हितसंबंध कसे सुधारायचे हेही आपल्याला कळेनासे होते. पण पारंपरिक बौद्ध शिकवणीत कोणत्याही संस्कृतीतील कोणत्याही व्यक्तीसाठी आणि कोणत्याही वेळी लागू होतील अशा उपयुक्त सूचना आज आपण जाणून घेऊया. इतरांच्या मदतीसाठी आवश्यक असणारे गुण. आपण आपली उदारता, आपला वेळ, सल्ला, मदत आणि संपत्तीच्या दृष्टिकोनातून दाखवला पाहिजे. आपली स्वयंशिस्त, वागण्या बोलण्याचे विघातक मार्ग टाळणे आणि शक्य त्या मार्गाने इतरांना मदत करण्याच्या उद्देशाने स्वयंशिस्त बाळगणे. इतरांना मदत करताना येणाऱ्या समस्यांमुळे क्रोधित किंवा वैतागून जाऊ नये यासाठी संयम खूप आवश्यक आहे. परिस्थिती कितीही कठीण असो, न थांबता मदत काम करत राहण्यासाठी साहस आणि सहनशक्तीची आवश्यकता असते. विचलित न होता आपण एकाग्र राहण्यासाठी मानसिक आणि भावनिक स्थैर्य आवश्यक आहे. काय विधायक आहे आणि काय विघातक आहे ओळखण्याची समज येण्यासाठी दोन्ही गोष्टीतील फरक ओळखण्याची दृष्टी पाहिजे. इतरांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी काही मार्ग आहेत. ते म्हणजे तुमची वेळ, रस आणि ऊर्जा या बाबतीत तुम्ही उदार व्हा. तुम्ही काय बोलता, यासोबत कसे बोलत आहात याचाही लोकांवर परिणाम होतो. याबाबत कायम सजग राहा. म्हणूनच प्रेमळपणे बोला. इतरांना त्यांची विधायक कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी प्रोत्साहित करा. आपली वाणी आणि वर्तन अर्थपूर्ण असू द्या. तुम्ही जो सल्ला देता तसेच वागण्याची सवय बाळगून आदर्श निर्माण करा. आपली सकारात्मक उद्दिष्टे कशी साध्य कराल त्यासाठी काही नियम आहेत. तुमची उद्दिष्टे वास्तववादी असल्याची खात्री करून घ्या आणि ती पूर्ण करण्याच्या तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. आपल्या उद्दिष्टांबद्दल स्पष्टता असू द्या. उद्दिष्टाबाबत एकाग्र राहण्यासाठी आणि उद्दिष्टापासून भरकटून इतर गोष्टींकडे आकर्षित होऊ न देणे यासाठी स्वयंशिस्त बाळगण्याची गरज आहे. तुमची वेळ आणि उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक प्रयत्नांबद्दल उदारपणा बाळगा. उद्दिष्टपूर्तीसाठी सहाय्यक गोष्टी शिकण्यासाठी मन मोकळे ठेवा. उद्दिष्टपूर्तीत अडथळा निर्माण करतील अशा निंदनीय गोष्टी तुमच्याकडून घडू नयेत यासाठी आत्मसन्मानाची जाणीव असू द्या. तुमची बेजबाबदार वर्तणूक तुमच्या टीमवर नकारात्मक परिणाम करणार नाही याची काळजी घ्या. कोणती गोष्ट उपयुक्त ठरेल आणि कोणती गोष्ट तुमच्या प्रगतीत अडसर ठरेल यातील फरक ओळखा. तुमच्या सकारात्मक उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी काही आवश्यक गुणांची मशागत केली पाहिजे. ते म्हणजे समाधानकारक भावना. अवास्तव गोष्टींसाठी लोभी न होता वास्तववादी उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी भावना बाळगल्या पाहिजे. इतरांप्रती निराशा, क्रोध किंवा द्वेषाची भावना न बाळगणे, विशेषतः जेव्हा एखादी गोष्ट अपरिहार्यपणे बिघडते. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे आणि त्या उद्दिष्ट प्राप्तीपासून मिळणाऱ्या फायद्यांवर लक्ष केंद्रित करणे. आपले चित्त नियंत्रित करणे. शांत राहण्याच्या आणि कोणत्याही परिस्थितीत मानसिक संतुलन कायम ठेवण्याच्या दृष्टीने चित्त नियंत्रण आवश्यक आहे. सर्व गोष्टीत परिवर्तनशील असल्याचे कायम स्मरणात ठेवणे. तुमची मनस्थिती काहीही असो, तुमची मानसिक आणि भावनिक स्थिती स्थिर किंवा कायमस्वरूपी नसते. त्यात सुधारणा येऊ शकते. तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहात या जाणीवेसह मन शांती कायम ठेवणे. आता आपण स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही मार्ग आहेत ते जाणून घेऊ. स्वतःचे निर्णय स्वतःला घेता येऊ नये अशी स्थिती निर्माण होऊ न देणे. परिणामी तुमच्या तत्वांना मुरळ घालून पश्चाताप करावे लागेल अशी स्थिती त्यासाठी टाळावी लागते. लैंगिक संबंधामध्ये विश्वासघात करू नये. यामुळे निश्चित गुंतागुंतीची आणि समस्याजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. सर्वोच्च जबाबदारीच्या उच्च पदांचा मोह ठेवू नये. ते तुमचा वेळ आणि ऊर्जा संपवून टाकतील. तुमच्या सकारात्मक सवयी बदलायला लावतील अशा लोकांचा प्रभाव टाळा. जसे सकस आहाराचे सेवन, धूम्रपान न करणे आणि व्यायाम करणे. अशा सवयी बदलल्यास ते आरोग्यासाठी आणि स्वास्थ्यासाठी घातक ठरू शकते. तुम्हाला शक्य होणार नाही असे कामे करण्याचे वचन देऊ नये. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास डळमळीत होईल. अविचारी पद्धतीने कोणतेही काम करू नये. त्यातून केवळ नकारात्मक परिस्थिती उद्भवते. आव्हानात्मक स्थितीत बचावात्मक ठरणारे काही गुण आहेत. ते म्हणजे आपण कधीही उत्तेजित होऊ नये, विशेषतः कौतुक किंवा टीका स्वीकारताना.
एखाद्याप्रती आपण भावनिक स्तरावर अवलंबून नाही ना, किंवा एखाद्यासोबत शत्रुत्वाचा व्यवहार करू नये याबाबत सजग असणे हा देखील एक गुण आहे. तुमच्या आदर्श तत्वांना विरोधाभासी ठरेल अशा मार्गाने वागू नये. भौतिक गोष्टीबाबत आसक्ती बाळगू नये. स्वतःची कीव करू नये, विशेषतः आजारी किंवा त्रासात असताना. उलट या परिस्थितीचा वापर करून आत्मशक्ती वाढवण्यासाठी करावा. तुमच्या कमतरतांवर मात करून तुमच्यातील सर्वोच्च सकारात्मक क्षमतांना जाणीव वाढवणे हा सुद्धा एक महत्त्वाचा गुण आहे. तर मग मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला या एपिसोडमध्ये काही महत्त्वाच्या आणि उपयुक्त सूचना मिळाल्या असतील. बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.